बहुतांश लोकांना थांबवता येतं. त्यांना फक्त नाही सांगणे पुरेसे असतं. एखादी गोष्ट त्यांच्यासाठी इनकन्व्हिनियंट बनवा, ते लगेच थांबतात. काही समस्या आणि आव्हाने त्यांच्या मार्गात आले तर ते हार मानतात. ते परिस्थितीला शरण जातात. त्यांचे एक इनपुट बदलले की सगळे आउटपुट बिघडायला लागतात. आणि असे लोक समजत नाहीत की हे त्यांच्या संघर्षाचा भाग आहे. दुसऱ्या बाजूला असे लोक आहेत ज्यांच्याकडे शिकण्यासाठी साधने नव्हती, वीज नव्हती, परिस्थिती नव्हती. स्टीफन हॉकिंग, श्रीकांत बोल्ला, अरुणिमा सिन्हा, हेलन केलर यांसारखी लोक तर फिजिकली डिसेबल्ड होते, पण तरीही ते यशस्वी झाले. याचा अर्थ हाच की तुमचे ध्येय गाठण्यासाठी सर्वात मोठी अडचण काय, तर स्वतःबद्दलचा विचार, तुमचा स्वतःबद्दलचा विश्वास, तुमची बिलीफ सिस्टीम. आता तुमची बिलीफ सिस्टीम कशी काम करते हे तुम्ही खूप वेळा अनुभवलं असेल की जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा कोणी तुमच्याशी बोलताना तुमच्या डाव्या खांद्याकडे बघत असेल तर तुम्हाला वाटते की काहीतरी खांद्याला लागलं आहे. समोरच्या माणसाने 2-3 वेळा नजर तिकडे वळवली तर आपणही खांद्याकडे वळून बघतो आणि आपला कॉन्फिडन्स कमी होतो. आपल्याला स्वतःबद्दल कमी वाटायला लागतं. हीच गोष्ट आपण एका रिसर्च स्टडीच्या माध्यमातून समजून घेऊ. रॉबर्ट रोझेन्थल आणि लेनोरे जॅकबसन यांनी 1970s मध्ये एक रिसर्च केला. ह्या स्टडीला त्यांनी सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी असेही म्हटले आहे. विद्यार्थ्यांचे 2 गट तयार करण्यात आले आणि दोन्ही गटांना काही पझल्स आणि प्रश्न सोडवायला दिले. मग रिझल्ट देताना पहिल्या गटाला मुद्दाम कमी गुण दिले गेले आणि दुसऱ्या गटाला मुद्दाम जास्त गुण दिले. मग काही वेळानंतर दोन्ही गटांना सांगण्यात आले की तुमचे गुण खोटे आहेत. तुमच्या या रिझल्टचा काहीही अर्थ नाही. काही दिवसांनी त्याच विद्यार्थ्यांची परत एकदा चाचणी घेतली गेली आणि विद्यार्थ्यांना विचारलं की यावेळी तुमचे किती गुण येतील. पहिला गट ज्यांना कमी गुण दिले गेले होते त्यांनी स्वतःला कमीच गुण दिले. दुसरा गट ज्याला जास्त गुण दिले गेले होते त्यांनी स्वतःकडून जास्त गुणांची अपेक्षा केली. हे सुचवते की आपली स्वतःबद्दलची धारणा लवकर स्थिर होऊ शकते. यावरून लक्षात येतं की बाहेरील नकारात्मक किंवा सकारात्मक गोष्टींचा आपल्या मनावर न कळत परिणाम होत असतो आणि याने आपली क्षमता, आपली काम करण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. एकदा काही चुकलं की आपण स्वतःकडूनच कमी अपेक्षा ठेवायला लागतो. माझे गुण कमी येतील, माझ्यासाठी मेहनत कठीण आहे, मला आता हे येत नाही. माणसाची सवय असते की तो आपल्या कमतरता लवकर शोधून त्यांवर विश्वास ठेवतो, पण कधीच तो आपल्या विश्वास प्रणालीच्या किंवा बिलीफ सिस्टीमच्या वर जाण्याचा प्रयत्न करत नाही. या संशोधनातून हे स्पष्ट होते की तुम्हाला जरी सांगितलं की तुमचे रिझल्ट्स खोटे आहेत, तरीही अवचेतन मनात किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही त्यावर विश्वास ठेवता की तुम्ही करू शकत नाही आणि हे न कळत घडत असतं. आणि मग तुम्ही मेहनत तर करता, पण मेहनतीत तीव्रता नसते, कारण जागृत असताना तुमच्या मनात तीच विचारधारा सतत चालू असते. याचा परिणाम असा होतो की तुम्ही पूर्ण प्रयत्न करत नाही आणि म्हणून जर तुम्ही तुमचा आत्मविश्वास बदलला तर तुम्ही तुमच्या रिझल्ट्समध्ये मोठा बदल पाहू शकाल. अशा वेळेस जर आपली स्वतःबद्दलची सेल्फ बिलीफ सिस्टीम जर स्ट्रॉंग असेल, जी आपल्याला प्रेरणा देत असते, कार्य पार करण्याच्या क्षमतेवर प्रभाव टाकत असते, आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो. मग आपल्याला कोणतीच गोष्ट अशक्य नसेल. सेल्फ बिलीफ वाढवण्यासाठी काय करता येईल तर सगळ्यात आधी ग्रोथ माइंडसेट अडॉप्ट करा. कॅरल डवेक यांच्या माइंडसेट द न्यू सायकोलॉजी ऑफ सक्सेस या पुस्तकात ग्रोथ माइंडसेट याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ग्रोथ माइंडसेट म्हणजे आपल्या कौशल्यांचा आणि क्षमताचा विकास शक्य आहे असा विश्वास ठेवणं. डवेक यांच्या संशोधनानुसार योग्य प्रयत्न आणि शिकण्याची इच्छाशक्ती यामुळे व्यक्ती आपल्या कौशल्यांचा विकास करू शकते आणि यशस्वी होऊ शकते. हे विचार तुमच्या आत्मविश्वासाला बळकट करतात, कारण ज्यावेळी कौशल्य कमी वाटेल त्यावेळी ते सुधारणं शक्य आहे असे तुम्हाला वाटू लागेल. ॲफर्मेशनचा वापर करा. ॲफर्मेशन म्हणजे स्वतःशी बोलताना सकारात्मक वाक्य वापरणं. संशोधनाने सिद्ध केलं आहे की ॲफर्मेशन्समुळे आपलं अवचेतन किंवा सबकॉन्शियस मन सकारात्मक विचारांसाठी पुन्हा तयार होतं. अशी वाक्य
आपण उद्दिष्ट, क्षमता आणि प्रयत्नांसाठी वापर करू शकतो. उदाहरणार्थ, मी माझ्या ध्येयासाठी योग्य दिशेने प्रयत्न करत आहे किंवा माझ्या यशासाठी मी सक्षम आहे. अशी वाक्य रोज ठराविक वेळा म्हणण्याची सवय ठेवली पाहिजे. अफर्मेशनच्या वापरामुळे आपले सबकॉन्शियस मन जुने नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचारांनी नव्याने तयार होते, ज्यामुळे आपला सेल्फ बिलीफ तयार व्हायला लागतो. आपला आत्मसंवाद जागेपणी आणि झोपेतही आपल्या सोबत असतो. मग आपण काहीही योजना आखली तरी आपण जे सकाळपासून रात्रीपर्यंत स्वतःशी बोलतो, अखेरीस आपण तेच करतो. म्हणूनच आत्मसंवाद, स्वतःशी बोलणं खूप आवश्यक आहे. सकारात्मक आत्मसंवादाचा सराव करा. आत्मसंवाद बदलण्यासाठी दुसरा मार्ग आहे बिकॉज स्टेटमेंट वापरणं. समजा की तुमची परीक्षा 10 महिन्यांनी किंवा 2 महिन्यांनी आहे आणि तुम्हाला डाऊट आहे की मी हे करीन का नाही. मग तुम्ही डायरीत लिहा, मी खूप चांगले गुण मिळवीन कारण, आणि दररोज त्या कारणासाठी नवीन कारण लिहा. उदाहरणार्थ, मी खूप चांगले गुण मिळवीन कारण मी दररोज प्रॅक्टिस करतो. मी खूप चांगले गुण मिळवीन कारण मी हुशार आहे. मी खूप चांगले गुण मिळवीन कारण मला चांगलं मार्गदर्शन मिळत आहे. आता माझं चांगलं लक्ष लागत आहे. दररोज एक नवीन किंवा वेगळं कारण विचारणं हे तुमच्या मनाला किंवा सेल्फ डाऊटला विरोध करणं आहे. आधी तुम्ही दिवसभर स्वतःशी बोलायचा की कदाचित मी हे करू शकणार नाही, पण आता तुम्ही दररोज लिहित आहात की मी हे का करू शकतो. असं करणं तुमच्या मेंदूला सकारात्मक विचार करण्याच्या दिशेने नेतं आणि सकारात्मक बदलांसाठी सज्ज करतं. स्वतःबद्दल चांगल्या गोष्टी लक्षात घेणं सुरू होतं. विनर इफेक्ट चक्र सुरू होतं. तुम्ही स्वतःकडून जिंकण्याची आणि चांगलं करण्याची अपेक्षा ठेवायला लागता. यामुळे तुम्ही योग्य दिशेने मेहनत करता. असे झाल्यामुळे तुमच्यातील सेल्फ डाऊटचा आवाज आपोआप कमी होतो. यश मिळवण्यासाठी फक्त दृढ निश्चय पुरेसा नसतो, कारण आपला मेंदू खूप लवचिक आहे आणि तो सतत मिळणाऱ्या इनपुट्स प्रमाणे बदलतो. म्हणून कितीही दृढ निश्चय असला तरी तुमचं वातावरण तुमच्यावर प्रभाव टाकतं. तुमच्या भोवती दुःखी लोक असतील तर ते तुम्हाला कमीपणा किंवा कमजोरीचा अनुभव देत राहतील. म्हणून वातावरण बदला किंवा स्वतःला इतकं व्यस्त ठेवा की लोकांच्या नकारात्मक गोष्टींचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. आत्मविश्वास आपोआप येणार नाही, तो तयार करावा लागेल. ज्याच्याकडे अजिबात आत्मविश्वास नाही, तरीही न्यूरोसायंटिस्ट म्हणतात की मेंदू इतका लवचिक आहे की दररोज प्रयत्नांनी आत्मविश्वास तयार केला जाऊ शकतो. तुमचा आत्मविश्वास आणि आत्मसंवादामागे एक प्रोसेस आहे. म्हणून दररोज त्या गोष्टी करा ज्यामुळे तुम्हाला स्वतःवर विश्वास बसेल. तुमचा विश्वास इतका मजबूत करा की तुम्हाला सर्वांचा आवाज बंद करता येईल आणि फक्त तुमचा आतला आवाज ऐकू येईल आणि तो हे सांगत असेल, मी हे करू शकतो, मी हे करणार, मी हे करायला हवं, आणि काहीही करावं लागलं तरी माझ्या प्रत्येक कणाने मी जिंकेन. जे लोक त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करत आहेत त्यांना माहीत आहे की त्यांना कठीण काळाचा सामना करावा लागेल, पण ते धावणे सुरूच ठेवतात. जर तुम्ही आत्मप्रेरित किंवा आत्मनियंत्रित असाल तर तुम्ही जे काही साध्य करण्याची इच्छा करता ते मिळवू शकता. जे होण्याचं स्वप्न पाहता ते करू शकता. सर्व काही तुमच्यापासून सुरू होते. तुमच्या प्रेरणेद्वारे, तुमच्या डिसिप्लिनने तुम्ही सगळं मिळवू शकता. आपल्या प्रत्येकात एक अद्वितीय सामर्थ्य लपलेलं आहे, ज्याला जागे करण्याची गरज आहे. हे सामर्थ्य आक्रमकता किंवा नकारात्मकतेशी संबंधित नाही, तर ते आपल्या क्षमताचा पूर्णपणे वापर करण्याबद्दल आणि स्वतःला नवीन उंचीवर नेण्याबद्दल आहे. आपली मर्यादा ओलांडून लवचिकता आणि दृढ संकल्पाने पुढे जाण्याची हीच खरी शक्ती आहे. आणि हे अद्वितीय सामर्थ्य जेव्हा जागे होईल आणि तुम्ही कितीही खाली गेले, कितीही खोल तळ गाठला, तेव्हा ते तुम्हाला सांगत राहील की आता फक्त वर उंच झेप घेणेच उरले आहे. आणि ही गोष्ट तुम्हाला अजून सामर्थ्यवान बनवणारी असेल.